बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांना राजकारणाची मोठी आवड असते। अनेक अधिकारी व कर्मचारी हे काही विशिष्ट नेते, आमदार, खासदार यांच्या मर्जीतील खास म्हणून वावरत असतात। लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय अधिकाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही। असे असताना देखील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका प्रमिला यादव या एका राजकीय पक्षाचे काम करताना व प्रचार करताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याशिवाय 7 मे रोजी मतदानाच्या दिवशी एका राजकीय पक्षाच्या बूथवर बसून कोणताही शासकीय आदेश नसताना राजकीय पक्षाचा प्रचार केल्याचे दिसून आले। या संदर्भात सदर कर्मचाऱ्यावर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी अशी मागणी भालगाव विभागाचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते गणेश आरडे यांनी केली। निवडणूक आयोग व रोहा प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी, शिक्षण विभाग यांच्याकडे या कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे। जर या व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण करू असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते गणेश आरडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी या शासकीय महिला अधिकारीवर कारवाई होणार का हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। एकंदरीत प्रकरण असं आहे, आम्ही भालगावचे आहोत, मुक्काम भालगाव तालुका रोहा तालुक्यामध्ये भालगाव। तक्रार अशी आहे की आम्ही एका शासकीय कर्मचारी, जी एक शासकीय कर्मचारी असून ती एका विशिष्ट पक्षाचा, राजकीय पक्षाचा काम करत होती। तिला आपण समज देऊन सुद्धा त्या काय ऐकल्या नाहीत आणि त्याच्यामुळे त्या वेळोवेळी समज देऊन सुद्धा ऐकत पण नाही कधी। तर त्यांच्या विरोधात आपण एक तक्रार दिली। संबंधित तक्रारदार माझ्या बाजूला आहेत, गणेश शंकर आरडे। तर त्या महिला या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचं नाव आहे प्रमिला छगन यादव। तर या अंगणवाडी सेविका असून भालगावमध्येच ह्या एका विशिष्ट म्हणजे राजकीय पक्षाच्या या एका काम करत होत्या, प्रचार करत होत्या। यांना आपण वेळोवेळी सांगितलं की तुम्ही करू नका, तरीसुद्धा त्यांनी चॅलेंज देऊन की माझं काय करायचं ते करा, मी घाबरत नाही, मी प्रचार करणार, अशा पद्धतीचं उत्तर देऊन त्यांनी काय उठण्यास तिथून नकार दिला। तर त्यांचे आपण एक प्रांतला शिवधन प्रांतला त्यांची तक्रार दिलेली आहे। त्यांचा लिखित स्वरूपात आपल्याकडे ओसी आहे आणि त्याचबरोबर त्यांचं काढलेलं इथे एक फोटोसुद्धा आहे। तर फोटो काढत असताना त्यांनी चेहरा लपवला आहे आणि त्याच पद्धतीने ते प्रांतला एक दिलेला आहे। तर अजूनपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई होत नाही। तर आपलं म्हणणं असं आहे, तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की आपण लवकरात लवकर जे काही पेपर वर्क केलेलं आहे शासकीय, तर त्याच्या आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई व्हावी। तर कारवाई होत नाही आहे म्हणून आत्ता तक्रारदारांनी सुद्धा पंचायत समिती असेल, रोहा तहसील असेल, प्रांत ऑफिस असेल, सर्वांना आपण लेखी स्वरूपात आपण पुन्हा एकदा तक्रार केलेली आहे। तर अजूनपर्यंत त्याच्यावरती काही तक्रार होत नाही त्या लेटरवरती। तर संबंधित तक्रारदाराचे विषय असा आहे की लवकरात लवकर ह्या विषयावरती कारवाई व्हावी। मी गणेश शंकर आरडे, मी एक शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे। तर मी अशी तक्रार केलेली की हे बूथवर ज्या वेळेला मी बूथवर गेलो आणि बघितलं तेव्हा ही स्वतः तिथे काम करीत होती। तरी मी त्यांना समज दिली का तुम्ही काम करू नका, तुम्हाला हा अधिकार नाही आहे। तरी तिने उद्देशपणाने जे काय करायचं आहे ते करा, आमचं आम्ही काही उठणार नाही आणि आम्ही काम करीत राहणार। त्याबद्दल मी तिचा तिथे फोटो काढला, तरी ती बाई काही ऐकली नाही। त्यामुळं माझी कंप्लेंट केली मी, तर तिचा निष्पन्न व्हावा कंप्लेंटचा। यादव आणि तिला प्रेरणा पण बोलतात, अशी 2 नावं आहेत अटॅच, प्रमिला पण बोलतात आणि प्रेरणा पण बोलतात। पुढची भूमिका म्हणजे आम्ही कारवाईसाठी दाद मागणार पुढे वरपर्यंत। जोसर कारवाई होत नाही तोसर आम्ही गप्प बसणार नाही। सर्व महिलांना घेऊन आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही उपोषणाला बसू आणि दाद नक्की मागू या गोष्टीचा। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।